पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध बिघडल्यामुळे दोन्ही देशांमधील तरुण-तरुणींचे ठरलेली लग्न ही रखडलेली होती आणि त्यापैकी 150 तरुणींना सरकारने मंजुरी दिल्यानंतर त्यांचा विवाह पार पडलाय। रस्त्यांसह हवाई हद्दही बंद असल्यामुळे पाकिस्तानच्या 150 तरुणी वाया दुबई, ढाका आणि कतार मार्गे भारतामध्ये पोहोचल्या होत्या। पाहूयात। पहलगाम हल्ल्यापासून भारत-पाकिस्तानच्या सीमा बंद असताना 150 नववधू पाकिस्तानातून भारतात विवाहासाठी पोहोचल्या। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानशी भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर संबंध तोडले। पाण्यापासून ते प्रवासापर्यंतच्या सेवा बंद आहेत। त्यामुळे भारतातील आपल्या नियोजित वरांशी विवाह करण्यासाठी पाकिस्तानातील अनेक तरुणींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला होता। सीमाच बंद असल्यानं लग्न रखडली होती। अखेर रखडलेल्या विवाहांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं विशेष सवलत दिली। त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेले भारत-पाकिस्तानातील विवाह पार पडू शकले। थेट पाकिस्तान मार्गे भारताची विमान व रस्ते सेवा बंद आहे। त्यामुळे पाकिस्तानातील वधू मस्कत, कोलंबो, ढाका, दुबई आणि कतार मार्गे भारतात दाखल झाल्या। सामान्य परिस्थितीत भारतीय व्हिसा असलेले पाकिस्तानी नागरिक वाघा अटारी मार्गे भारतात येऊ शकतात। मात्र सीमा बंद असल्यानं यावेळी त्यांना तिसऱ्या देशातून विमानानं भारतात यावं लागलं। भारतात आल्यानंतर नागपूर, जोधपूर, अहमदाबाद, रायपूर, पुणे आणि भोपाळ यासारख्या शहरांमध्ये या नववधूंची लग्न पार पडली। 150 नववधूंसोबत त्यांचे 450 नातलगही भारतात आले। नातलगांसाठी ठराविक काळच भारतात वास्तव्य करता येईल याची अट सरकारनं घातली होती। दरम्यान या 150 पाकिस्तानातील तरुणींची लग्न पार पडली असली तरी अद्याप 300 तरुणींची ठरलेली लग्न भारत-पाकिस्तान मधल्या तणावामुळे रखडली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।